नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझ्या नवीन घरचं किचन टूर दाखवणार आहे. कसं मी माझ्या पद्धतीने ऑर्गनाइज केलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आपण आता किचनला सुरुवात करू. तर किचन माझं 6x6 आहे आणि छोटंसं किचन आहे. तर इथून बाहेरून माझं किचनचं लुक असा दिसतो. सुरुवात मी उजव्या हाताने करणार आहे आणि त्यात एल आकाराचा माझा किचन ओटा आहे आणि माझी 3 बर्नरची शेगडी आहे. आताच आम्ही 5-6 महिन्यापूर्वीच घेतलेली आहे आणि इथं तेलाचं भांडं आहे. वरती इथं स्विच पण दिलं आहे, पण ते आम्ही उपयोग नाही करत त्याचा, का तर इथं शेगडी असल्यामुळं. तर इथूनच असं पुढे गेल्यावर माझी किचनची विंडो आहे. तर ही सहसा आम्ही सहसा बंदच ठेवतो, का तर त्या साईडला खूप अंधार पडतो म्हणून. आणि वरच ॲडजस्ट फॅन आहे आणि इथं आपलं ह्याच्यावर आम्ही आपल्या बॉटल आणि आता कसे लग्नाच्या कार्यक्रमात ग्लास आणले होते म्हणून ते आहे. तर इथून पुढे गेल्यावर हा मटका आहे पाण्याचा आणि ॲक्वागार्ड पण आम्ही बसवले. तर का ते ज्यात पाणी भरपूर होतं, पण कधीतरी पाणी गेलं तर आम्हाला भरून ठेवावं लागतं. आणि हे आपलं स्टँड आहे की जेणेकरून आपण जेवण बनवतो तर ते ठेवण्यासाठी. आणि त्याच्यावर हे स्विच दिलं आहे ह्याचं आहे ॲक्वागार्डचं. पुढे इथं हे भांडी घासायचं साबण आहे आणि हे लादी पुसायचं आहे आणि हे वायपर आहे पाणी बिणी काढण्यासाठी. तर तिथून पुढे गेल्यावर ही तर आता इथं माझे 3 कॅबिनेट बॉक्स आहे. तर इथं माझी भरपूर काचेची भांडी आहेत, त्यामुळे मी असं बनवून घेतलं आहे. तर वरती व्हिप क्रीमची मशीन आहे ती बॉक्समध्ये आणि ही ज्यूसची मशीन आहे. तर हे असे वरच कधीतरी लागतात म्हणून मी वरच ठेवले. आणि ह्याच्यात सगळे काचेची भांडी आहेत. हे आता आम्ही लग्न कार्यक्रमांमध्ये चहाचे कप आणले होते म्हणून ते असे ठेवले. इथं माझी हे हळदी कुंकाचं, तर ते मी असंच अलगद कुठं सांडू नये म्हणून ठेवले. आणि हे कप आहे. तर असं हे बॉक्स आहे माझा कॅबिनेट बॉक्स. तर आता दुसरा दाखवते मी तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये सगळे बाऊल आहेत, वाटे आहेत काचेच्या, त्याला झाकण सुद्धा आहेत. आणि इथं ते शोचे आपण फ्रूट बीट ठेवतो ना ते, पण मी आता सध्या काही काढलेलं नाही. आणि परत इथे हे आता नवीन कप आहेत. हे सगळे बरणे आहेत आपल्या छोट्या छोट्या. आता ह्याच्यामध्ये चहापत्ती आहे एक्स्ट्रा म्हणून मी इथं ठेवली. आणि अशा या बरण्या आहेत, कशा ह्या ड्रायफ्रूट बीट ठेवण्यासाठी आहेत, तर त्या मी नंतर ठेवणार आहे. आता मी सध्या मोकळेच ठेवल्यात. तर त्याच साईडला आता तिकडून ह्या साईडला आलं की इथं हे स्विच आहे. इथं हे मिक्सर आहे माझं, का तर इथं मिक्सरसाठी दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथं मिक्सर ठेवला. आणि तिथूनच इथं पुढे गेलं की मी इथं कांदा बटाट्याची टॉयली ठेवली. तर ती अशी कसं आहे टॉयलीमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे मी ही बाहेरच ठेवली आहे. तर इथून पुढं आलं की ह्या साईडला माझं फ्रीज आहे. तर फ्रीज पण आम्ही आता ह्या 5-6 महिन्यापूर्वीच घेतलं आहे. आणि वर आपली फ्रूटची बास्केट आहे आणि तिथं एक शोचं आपलं फुलदाणी ठेवली आहे, बाकी काय नाही. तर मी तुम्हाला आता गॅसच्या बाजूचे हे दाखवते कबड. तर इथं आपलं सिलेंडर आहे आणि आता काही लग्नात नारळ बिरळ आलेले ते आहेत. आणि प्लस हे पळपट तेलाची किटली आहे, अशा काही वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत. आणि इथून गेलं त्या पहिल्या टॉयलेटमध्ये माझ्या इथं चमचे आहेत आणि इथं नॅपकिन आहेत असे हात पुसायचे. इथं मोठे मोठे चमचे, हे आपल्या पकड झाऱ्या असे मोठे मोठे वस्तू आहेत त्या ठेवल्यात. तर ह्याच्यामध्ये माझी ही मी खसखस ठेवली आहे. ह्याच्यामध्ये आपले पटकन हाताखाली लागण्यासाठी हे पापड आहे. ह्याच्यात तीळ आहे. कसं ह्या वस्तू पटकन हाताखाली लागतात ना. आणि ह्याच्यामध्ये खायचा सोडा आहे. ह्या म्हणजे असं कसं आहे पटकन हाताखाली लागण्यासाठी मी इथं ठेवल्यात. आणि हे बाऊल एक्स्ट्रा आहेत ना वाट्या, म्हणून मी ठेवल्यात. ह्या माझ्या रेसिपीच्या वाट्या आहेत. त्याच्या खाली आपण आता दुसऱ्या टॉयलेट बघू. तर ह्याच्यामध्ये माझे तांबे, स्टीलचे डबे, टिफिनचे डबे, असं मिक्सरचं भांडं आहे. अशा सगळ्या वाट्या मी एकत्र एक घालून ठेवल्यात. डबे आहेत टिफिनचे, सगळ्या अशा वस्तू नीटनेटके ठेवल्यात का तर या पटकन लागतात ना.
आणि ह्या खालच्या टॉयलीमध्ये ह्या मोठे मोठे भांडी आहेत, सगळ्या कढया, मोठे मोठे वाट्या, बाऊल, परत एक छोटे टोपं, मोठी टोपं, परत ही उकळी आहे. आता ह्या टॉयलीमध्ये ह्या टॉयलीमध्ये माझ्या सगळ्या प्लेटी आहे आणि प्लेटीच्या बाजूला भरपूर जागा होती, त्याच्यामुळं मी ह्या वस्तू इथं ठेवल्या. तर इथं चहापत्ती आहे आणि ह्या डब्यामध्ये सर्व मी मसाले ठेवलेत. ह्याच्यामध्ये सर्व मसाले, तिखट, लाल आहे, गरम मसाला, हे सगळं गरम मसाला, हे सगळं मी ह्या वस्तू ह्याच्यात ठेवल्यात. का तर सगळं एकत्र काढला डबा की पूर्ण सगळ्या वस्तू आपल्याला भेटल म्हणून. आणि ह्याच्यात मीठ आहे, हे साखरेचा डबा, का तर आम्हाला साखर सारखी लागते म्हणून आम्ही साखरेसाठी मोठा डबा ठेवला आहे. परत इथं ही सुंठ, विलायची, खसखसची पावडर आहे, ही मी एकदमच करून ठेवते. ह्याच्यात शेंगदाणे आहेत, आता शेंगदाणे सध्या थोडेच आहेत, नंतर भाजल मी. आणि ही चणा डाळ आहे आणि त्याशिवाय ह्याच्यामध्ये माझा घरचा मसाला आहे की मी जेणेकरून जास्त ठेवला आहे, का आता हा आम्हाला जास्तच लागतो म्हणून मी हे मोठा डबा ठेवला आहे त्याला. अशा प्रकारे ही टॉयली आहे माझी. आणि इथं मोठ्या मोठ्या ताटांची टॉयली आहे, का तर इथं सगळे असे मोठे ताट ही जी रोज लागतात बारीक बारीक ती ताटं मी पुढं ठेवलेत. हा चपातीचा डबा, हे चाळण आहे, इथं पाठीमागं तवे आहेत आणि हे मोठ्या कुकरचं झाकण आहे. तर आपण आता हे बघू टॉयलेट. तर इथं खाली हे बेसिंगचं पाईप असल्यामुळे इथं मोकळंच आहे. तर इथं मी मोठी कढई, कुकर, असे मोठे मोठे भांडे मी इथं ठेवते. प्लस कचऱ्याच्या पिशव्या, आपलं असे डबे बिबे न लागणारे असे इकडं ठेवलेत मी. त्याच बाजूला इथं एक हे या कपाटामध्ये मी, का तर इथं मी आहे ना असं हे नाही आतमध्ये, नंतर आम्ही करून घेणार आहे, पण असे कसे डबे सलंग असे जास्त बसतात. मध्ये जर आम्ही गॅप केला तर डबे बसणार नाही. तर हा तांदळाचा आहे, ही बाजरीचा पिठाचा डबा आहे आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा सामान असतं. आणि ह्याच्यामध्ये बेसन पीठ आहे की जेणेकरून आपल्याला पटकन हाताखाली लागतं, त्याच्यामुळे मी हे बघा हे असं बेसन पीठ आहे. तर कधी पण पटकन लागतं ना, अशा मला जे हाताखाली वस्तू लागणार आहे ते मी अशा खाली खालीच ठेवल्यात, आता जेणेकरून ह्या वरच्या कपाटात नको. इकडच्या टॉयलेट तर ह्या कपाटामध्ये हे म्हणजे डाळी बिळी सगळे कडधान्य आहेत. आता इथं आहे ना असे सगळं मी सिंगल ठेवलं तर जागा नाही पुरणार, त्याच्यामुळं मी असे एकावर एक ठेवलेत. तर हे सगळे असे कडधान्याचे डबे आहेत, हे 4 डबे कडधान्याचे आहेत. का तर कधी पण हे चणा आहे, मटकी आहे, अशा वस्तू मी इथं ठेवते. ह्या सर्व ह्याच्यामध्ये हे कडधान्यच आहेत 4 डब्यामध्ये. ह्याच्यामध्ये मुगाची डाळ आहे, ह्यात तुरीची डाळ आहे, ही मसूरची डाळ, अशा सगळ्या डाळी बिळी सगळ्या इकडं आहे. आणि ह्याच्यामध्ये साबुदाणा आहे की जेणेकरून आपल्याला कधी पण लागतो, त्याच्यामुळं मी इथंच ठेवला. आणि हा डबा आहे जी गव्हाच्या पिठाचा डबा आहे. आणि हे 3 डबे जे आहेत ना ह्याच्यामध्ये मी आपले एक्स्ट्रा सामान भरून ठेवले की जेणेकरून आपलं जे तिथं भरून ठेवलं आणि एक्स्ट्रा जे राहतं ना तर ते मी ह्याच्यात ठेवले. मग चहापत्ती जास्त किंवा असं काय काय असतात ना वस्तू त्या मी ह्याच्यात ठेवल्यात. ह्याच्यामध्ये आपली आता मी लग्नासाठी जास्त करून हळद आणली होती तर ती हळद आहे किंवा पोहे, शेंगदाणे असे मी ह्या डब्यांनी ठेवते. आणि ह्या डब्यामध्ये जास्त किरकोळ जर एक्स्ट्राचे पापड किंवा रवा असं काय वस्तू असतात त्या अशा खाली तिथं ठेवतात, का तर लागतात ना नेहमी ते, म्हणून असं ठेवलं आहे. तर हा हे कबड झाला. तर ह्या शेवटच्या कपाटामध्ये मी सहसा तर जास्त आता सध्या काही ठेवलं नाही, का तर सहसा साबणच आहे तिथं, नंतर मी ठेवल काहीतरी. तर आता वरच्या कपाटामध्ये ही सगळी मोठी मोठी टोपं आहेत म्हणून मी अशी एका बाजूला ठेवलेत, कधीतरी लागतात. आणि आता ह्या कपाटामध्ये हे सगळे आता लग्नामध्ये गिफ्ट आलेले तर ते आम्ही असे आता पॅकिंगच ठेवले, नंतर काढू. आता हे मिक्सर तर माझा रेग्युलर रोजचा आहे म्हणून आपण ठेवला आणि कुकर आहे. तर ह्या साईडला इथं छोटे छोटे बॉक्समध्ये पण गिफ्ट्स आलेले. हे माझं इडलीचं भांडं आहे,
नेहमी लागत नाही, त्याच्यामुळे मी असंच ठेवले. तर ह्या कपाटमध्ये पण असं एक्स्ट्रा, आता ही कळशी होती, जास्त पाणी लागत नाही म्हणून मी अशी पालती घालून ठेवली. हे पण बॉक्सच आहे आणि हे माझे आता रेग्युलरचीच भांडी आहेत, पण आता सध्या लागत नाही त्यामुळे मी अशी ठेवली. ही चपातीचा डबा आहे. आता हा पण गिफ्टमध्येच आलेला आहे लग्नामध्ये. तर ह्या कपाटमध्ये ही अशी जी वस्तू आपल्याला लवकर लागत नाही त्याच्यामुळे मी इथं ठेवली आहे. आता हे डबे आहेत ना, असे एक्स्ट्राचे आहेत, कधीतरी लागणार सामान ह्याच्यातलं, म्हणून मी असं हे ठेवलंय. हे दोन्ही तिन्ही डबे, ह्याच्यात साखर असते भरपूर. आता आम्ही एकदमच आणून ठेवतो डीमार्ट मधून. आणि हे मिक्सरची भांडी आहेत. म्हणजे ह्या वस्तू आपल्याला नेहमी लागत नाही ना, त्याच्यामुळं मी अशा ठेवू. ह्या कपाटमध्ये हे ज्या माझा एक्स्ट्राचा मसाला मी वर्षभराचा एकदमच करून ठेवते. आणि हे पण चपातीचा डबा आहे. हे मोठी टोप आहेत आणि ह्या डब्यामध्ये सुद्धा असं कधी न लागणारे वस्तू आहे, त्याच्यामुळे मी असं वरतीच ठेवल्यात, किंवा आपल्याला कधीतरी लागल्या तर घ्यायला, मध्ये खाली पसारा नको होण्यासाठी. तर असं माझं किचन आहे. तर अशा प्रकारे मी माझं किचन ऑर्गनाइज केले. प्रत्येक वस्तू माझ्या हाताखाली ठेवले. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन टूर, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.